सर्वेभ्यः संस्कृत छात्रेभ्यः नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। शारदा संस्कृत क्लासेस इति नाम्ना लातूर नगरे विशेष वर्गं सीबीएसई छात्राणां कृते तथा च स्टेट बोर्ड छात्राणां कृते अहं संस्कृत अध्यापनस्य विशेष वर्गं चालयामि। अधुना युष्माकं सर्वेषां पुरतः एकां लघुकथां वदामि। शठं प्रति शाठ्यम्। तर ही कथा प्रत्येक शब्दाचं उच्चारण कशा पद्धतीनं करायचं, त्याचबरोबर प्रत्येक शब्दांचा अर्थ काय होतो या माध्यमाने मी आपणाला सांगू इच्छितो। शठं प्रति शाठ्यम म्हणजे जशास तसे। बकस्य शृगालस्य च मित्रता असती। बगड्याची आणि कोल्ह्याची मैत्री असते। एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहं आह्वयति। एकदा कोल्हा बगड्याला जेवणासाठी स्वतःच्या घरी बोलावतो। शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति। तो कोल्हा ताटलीमध्ये काय करतो? पायसं परिवेशयति, खीर वाढतो। बकस्य चंचुः दीर्घा अस्ति। बगड्याची चोच लांब असते। स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति। मग ताटलीमध्ये वाढलेली खीर बगळा काय करू शकत नाही? खाऊ शकत नाही। शृगालः तस्य उपहासं करोति। मग कोल्हा त्याची चेष्टा करतो, त्याच्यावर हसतो। अरे मी तुला जेवायला माझ्या घरी बोलावलेलं आहे, जेवायला सुद्धा वाढलेलं आहे, साधं तुला खाता सुद्धा येत नाही। पुनः कदाचित, पुन्हा कधीतरी बकः शृगालम बगळा कोल्ह्याला भोजनार्थम स्वगृहम आह्वयति, जेवणासाठी स्वतःच्या घरी बोलावतो। तदा सह गलंतिकायां पायसं परिवेशयति, तेव्हा तो सुरईमध्ये किंवा चंचू पात्रामध्ये काय करतो? खीर वाढतो। गलंतिकायां परिवेशितं पायसं, सुरईमध्ये वाढलेली खीर शृगालः खादितुं न शक्नोति। मग तो कोल्हा काय करू शकत नाही? खाऊ शकत नाही। म्हणजे सहज साधं सोपं गणित आहे। बगड्याला जर चिंचू पात्रामध्ये खीर दिली असती तर खूप छान झालं असतं। तो आपल्या लांब अशा चोचीच्या साह्यानं तो खाऊ शकला असता। आणि कोल्ह्याला ताटलीमध्ये खीर वाढली असती तर छानपैकी त्याला खाता सुद्धा आलं असतं। परंतु हे दोघही जशास तशा पद्धतीनं वागण्यासाठी म्हणून अशा पद्धतीनं वर्तन करतात। यामध्ये चूक प्रामुख्यानं कोल्ह्याची आहे, कारण सुरुवातीला कोल्ह्यानं तशा पद्धतीची चेष्टा बगड्याची केलेली असते। मग त्या कोल्ह्याला ती खीर खाता येत नाही, चिंचू पात्रामध्ये वाढलेली। बकः तस्य उपहासं करोति, मग बगळा त्याची काय करतो? चेष्टा करतो। मम पूर्वकृत्यस्य एतत् फलम् इति, माझ्या पूर्वीच्या कर्माचे हे फळ आहे। सह मित्रस्य क्षमां याचते, तो आपल्या मित्राची काय करतो? माफी मागतो। खरंच माझ्याकडनं चूक झाली, आणि जर कुणाकडनं खरंच चूक झाली असेल तर ती चूक आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे, स्वीकारली पाहिजे। कारण आपली झालेली चूक लपविण्यासाठी जर आपण खोटं बोललो तर ती एक झालेली चूक लपविण्यासाठी आपल्याला अनेक वेळा खोटं बोलावं लागतं। मग समोरच्या माणसाचा आपल्यावरचा विश्वास उडून जातो। माफी मागणं हे महान अशा लोकांचं कर्तव्य असतं आणि कर्म सुद्धा असतं, म्हणूनच ते लोक महान झालेले असतात। सह मित्रस्य क्षमां प्रार्थयते, तो आपल्या मित्राची माफी मागतो। तयोः मैत्री दृढा भवति, आणि मग त्या दोघांची मैत्री पुन्हा एकदा काय होते असते? मजबूत होत असते।